सर्वात आधी दिग्दर्शक श्री नारायण सिंग, अक्षय कुमार आणि सगळ्या टॉयलेट टीमला मनापासून धन्यवाद, कारण त्यांनी आपल्या देशातल्या मूलभूत समस्येला हात घातलेला आहे. आता त्यांनी सिनेमा थोडा बॉलिवूड स्टाईलचा बनवलाय, प्रेम कथेला महत्त्व दिलंय, पण या विषयावर सिनेमा बनवावा असं वाटणं हेही नसे थोडके. काय शहरात राहत असताना गावात काय चाललंय, गावातल्या काय समस्या आहेत याच्याबद्दल आपल्याला बऱ्याचदा माहिती नसते. बरं, गावातल्या लोकांना सुद्धा आपण काहीतरी चूक करतोय याची जाणीव नसते. म्हणजे आता नैसर्गिक विधी हे उघड्यावर उरकणं हे त्याचंच एक उदाहरण. बरं, यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांना त्याचा त्रास जास्त होतो. महिलांसाठी ते जास्त गैरसोयीचं असतं, पण हा त्रास दूर करावा असं कोणालाच वाटत नाही, अगदी महिलांना सुद्धा. कारण छोट्याशा जागेत 4 भिंतींमध्ये शौच करणं हे आपल्या संस्कृतीच्या विरुद्ध आहे असं काहीतरी एक अजब तत्वज्ञान, एक अजब तर्कशास्त्र त्यांच्या डोक्यामध्ये फिट बसलेलं असतं. बरं, याच्यामध्ये सगळ्या प्रकारची डोकी येतात. म्हणजे सरकारने जरी उद्या शौचालय बांधून दिली तरी सुद्धा त्याचा एका वेगळ्याच कामासाठी किंवा अगदी गोदामासाठी वापर करायचा असं सगळं आपल्या देशात सुरू आहे. याच सगळ्या गोष्टीवर प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय टॉयलेट एक प्रेम कथाने. एक शौच के लिए इतना गुस्सा? अगर पहले पता होता तो शादी ना करती. उन्होंने तो मेरी किस्मत गुसलखाने में बैठ के लिखी होगी, और ऊपर से प्लस और कर दिया. तो बनवा दो ना शौचालय घर में भी. जिस आंगन में तुलसी लगाते हैं वहां शौच करना शुरू कर दें. अगदी नावापासूनच सिनेमाचा विषय लक्षात येतो. म्हणजे टॉयलेट एक प्रेम कथा. त्यामुळे त्या प्रेम कथेला जास्त महत्त्व देण्यात आलंय इंटरवलच्या आधी. लेखकाने नायक आणि नायिका यांची लव्ह स्टोरी फुलवण्यावर बरीच रिळं खर्च केली आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, घरात शौचालय नाही म्हणून माहेरी निघून जाणं हे जे नायिकेचं वागणं आहे ते बऱ्याच जणांना गावात पटत नाही, अगदी महिलांना सुद्धा. अरे, इतनी सी बात पे इतना बखेडा क्यों कर रही है असंच सगळ्यांचं म्हणणं असतं. पण या सगळ्यांचं मनपरिवर्तन ज्या पद्धतीने होतं ते खूप अचानक झाल्यासारखं वाटतं आणि त्यामुळेच ओ माय गॉड यासारख्या सिनेमांसारखी धार या सिनेमाला येत नाही. इफ यू चेंज नथिंग, नथिंग विल चेंज. अभिनयात मात्र सगळ्यांनी खूप चांगली कामं केलेत. शुभा खोटे यांचं बऱ्याच दिवसांनी दर्शन झालं. अक्षय कुमार सुद्धा त्याच्या नेहमीच्या शैलीत झकास वावरलाय. भूमी पेडणेकर ही शिकली सवरलेली पण गावात राहणारी अशी एक गावातली मुलगी म्हणून शोभून दिसलेली आहे. सुधीर पांडे या अनुभवी कलाकाराचं मनापासून कौतुक करावं लागेल, मनापासून त्यांच्या अभिनयाला दाद द्यावी लागेल. कर्मठ बापाची जी भूमिका आहे ना, त्या भूमिकेत ते घुसलेत की काय असंच वाटतं. बाकी या सिनेमात गाणी आहेत, रडगाणी आहेत, एकंदरीत बॉलिवूड स्टाईलचा फिल्मी प्रकार आहे, पण समाज जागृतीसाठी एक संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न तरी केला आहे. आणि म्हणूनच टॉयलेट एक प्रेम कथाला मी देतोय 3 पॉपकॉर्न. मोठा विकेंड आहे, सिनेमांचे सुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत, त्यामुळे टॉयलेटला तुम्ही जाऊ शकता, म्हणजे टॉयलेट बघायला जाऊ शकता. पण याशिवाय 2 मराठी सिनेमे आहेत, कच्चा लिंबू आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही. या सिनेमांचे रिव्ह्यूज सुद्धा आमच्या या अद्भुत चॅनलवर नक्की बघा. लाईक करा, त्याच्यावर कमेंट टाका, ते शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं, हे रिव्ह्यूज बघून झाल्यानंतर आहे ना आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना सांगा सबस्क्राईब करायला.